नमस्कार. मी मयूर उमाप, बायोप्रेम ॲग्री सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे इथे सीनियर मॅनेजर टेक्नो कमर्शियल म्हणून काम करतो. आम्ही बायोप्रेम ॲग्री सोल्युशन्समध्ये बायोलॉजिकल्सवरती काम करतो. या बायोलॉजिकल्समध्ये आमचे 2 टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहेत. एक आहे स्नायपर म्हणजे स्मार्ट नॅनोमॉलिक्यूल इंड्यूस फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस. याच्यामध्ये आम्ही सेकंडरी मेटाबोलाइट्सवरती काम करतो. हे सेकंडरी मेटाबोलाइट्स प्लांट किंवा मायक्रोब्समधून डिराईव्ह केलेले असतात. हे नॉन लिव्हिंग फॉर्म्युलेशन्स आहेत. दुसरा जो आमचा टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे तो बायोनेक्सस टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे. बायोनेक्ससमध्ये आमच्याकडे एशियातली सगळ्यात मोठी प्लांट असोसिएटेड मायक्रोब्सची लायब्ररी आहे, जी 17,000पेक्षा जास्त मायक्रोब्सची लायब्ररी आहे. स्नायपरमध्ये आमच्याकडे प्लांट ग्रोथपासून ईल्डपासून स्ट्रेसपर्यंत प्रॉडक्ट आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे सीड कोटिंगचेही प्रॉडक्ट आहेत आणि न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी वाढवणारे पण प्रॉडक्ट्स आहेत. तसेच आमच्याकडे मायक्रोब्समध्ये PSB आहे, ZNSB आहे, ब्लॉसम केनेक्सस आहे, ट्रायकोडर्मा आहे. त्याचबरोबर आम्ही अजून मल्टिपल अव्हेन्यूजवरती सेकंडरी मेटाबोलाइट्स आणि मायक्रोब्समध्ये काम करत आहोत. आत्ता सध्या घडीचा जर विचार केला तर आमचे स्नायपरमध्ये 3 प्रॉडक्ट हे शेतकऱ्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रचलित आहेत. त्यातलं पहिलं जे प्रॉडक्ट आहे हे ग्रोथवालं प्रॉडक्ट आहे, ते आहे 4TC. हे जे 4TC प्रॉडक्ट आहे हे एक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आहे. हे ऑस्ट्रेलियन बुलकेल्प या सीवीडपासून बनवलेलं असतं. त्यानंतर आमचं जे दुसरं प्रॉडक्ट आहे हे स्ट्रेस मिटिगेट करायला काम होतं. आजकाल जर आपण बघितला तर सगळीकडेच पूर्ण जगभरामध्ये स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे, ज्याच्यामुळे क्रॉप लॉस, ईल्ड लॉस हे खूप जास्त प्रमाणात होतं. तर ते मिटिगेट करण्यासाठी आमच्याकडे वरदान हे प्रॉडक्ट आहे, जे अबायोटिक स्ट्रेसला खूप सुंदर पद्धतीने टॅकल करतं आणि क्रॉप लॉस, ईल्ड लॉस खूप कमी करतं. त्यानंतर आमचं जे पुढचं प्रॉडक्ट आहे हे शेतकऱ्यांच्या खूप जिव्हाळ्याचं प्रॉडक्ट आहे, ते म्हणजे प्राईम ॲडमिरॉल. हे स्ट्रेटअवे ईल्ड टार्गेट करतं. ह्या प्रॉडक्टमुळे शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये साधारणपणे 15 ते 20% वृद्धी होते. मार्केट रेटवरती आपण डेफिनेटली काही नाही बोलू शकत, पण हां, त्याचं जे मार्केटेबल प्रोड्यूस आहे हे 15 ते 20% वाढतं, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हे प्रॉडक्ट खूप चांगल्या पद्धतीने चालतं. त्यानंतर आमचे बायोनेक्ससमध्ये PSB, ZNSB, KSB हे खूप सुंदर पद्धतीने चालणारे प्रॉडक्ट आहेत. त्याचबरोबर आमचं ट्रायकोडर्मा हे एक बायो प्रोटेक्शन बरोबर ग्रोथमध्ये खूप छान इम्पॅक्ट देणारं प्रॉडक्ट आहे, जे खूप सुंदर पद्धतीने चालतात. आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी क्रॉप शो करतो, फील्ड डे करतो. त्याचबरोबर आमचा जो छोटा B2C प्रेझेन्स आहे, त्यामध्ये आम्ही आत्ता सध्या UPमध्ये, महाराष्ट्रामध्ये, AP तेलंगणामध्ये काम करत आहोत. तिथे आमची टीम 1-on-1 फार्मर कनेक्टवरती खूप जास्त भर देते, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये प्रॉडक्ट्सचा अवेअरनेस वाढत जातो. बीइंग R&D कंपनी, आमचा लार्ज फोकस हा नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करण्याकडे आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत ते उत्पादन B2B चॅनल्सच्या माध्यमातून किंवा आमच्या छोट्या B2C क्लस्टर्सच्या माध्यमातून नेण्याकडे आहे. जर आमच्या भविष्याचा विचार केला तर आत्ता सध्या आमच्याकडे स्नायपरमध्ये साधारणपणे 5,000पेक्षा जास्त सेकंडरी मेटाबोलाइट्सची लायब्ररी आहे, ज्यामधून आम्ही नवीन फॉर्म्युलेशन्स बनवत आहोत. त्याचबरोबर बायोनेक्ससमध्ये जसं मी आधी सांगितलं की आमच्याकडे 17,000पेक्षा जास्त प्लांट असोसिएटेड मायक्रोब आहेत. त्यामधून आम्ही क्रॉप प्रोटेक्शनवरती सध्या खूप जास्त जोमाने काम करत आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांचा जो केमिकलचा यूज आहे तो कमी होईल आणि जे काही सॉईल डिटोरेट होत आहे ती सॉईल डिटोरेशन कमी होईल आणि सॉईलचं हेल्थ खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होईल. जे आजकाल नवीन तरुण शेतकरी शेतीकडे येण्याचं इच्छा बाळगत आहेत, त्या शेतकऱ्यांनी शेती फक्त शेती न बघता व्यवसाय म्हणून बघितली पाहिजे. शेती जर व्यवसाय म्हणून बघितली, आपण जे काही शेतीमध्ये खर्च करत आहोत त्याच्या तुलनेत आपल्याला जे काही आउटपुट मिळत आहे त्याचा ROI कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली तर शेती ही नक्की व्यवसायासारखी होऊ शकते आणि शेतीसारखं उत्पादन बाकी कशातच नाही. येस, थँक्यू.